नमस्कार, मी डॉक्टर शिल्पा पोळ फ्रॉम एटर्निटी द जर्नी विदिन आय. एटर्निटी अंतर्गत एंजल मेरे दोस्त ही आपण इंस्टाग्राम सिरीज चालू करत आहोत. याच नावाचं एटर्निटीचं वर्कशॉप तुमच्यापैकी काही जणांनी नक्की अटेंड केलं असेल. 10 दिवसांचं अत्यंत एक्सक्लुझिव्ह आणि एक्सटेन्सिव्ह असं हे वर्कशॉप सगळ्यांच्याच आवडतीचं आहे. पण ह्यात एक प्रॉब्लेम असा असतो की काही लोकांना असं वाटतं की एंजल्स हे काही विशिष्ट जातीला किंवा धर्माला रिप्रेझेंट करतात, पण तसं बिलकुल नाही आहे. एंजल्स हे एनर्जी बीइंग्ज आहेत, ऊर्जेचं एक अत्यंत प्रगल्भ, अत्यंत डीप, अत्यंत भव्य असं स्वरूप आहे जे आपल्या मदतीसाठी आहेत. कोणी त्यांना एंजल्स म्हणून ओळखतं, कोणी त्यांना देवदूत म्हणतं, कोणी त्यांना फरिश्ते म्हणतं, कोणी त्यांना यक्ष म्हणतं, कोणी गंधर्व म्हणतं, कोणी पर्या म्हणतं. सो कुठल्याही एका विशिष्ट धर्माचे नसून आपल्या प्रत्येकासाठी ते उपलब्ध आहेत, आपल्या मदतीसाठी उपलब्ध आहेत. देवाचे दूत म्हणजे देवदूत. आपण ज्या काही प्रार्थना करतो, आपण ज्या काही इच्छा देवापाशी व्यक्त करतो, त्या आपल्यातनं देवापर्यंत पोचवण्याचं काम हे देवदूत करत असतात. अत्यंत निरपेक्ष भावनेने त्यांची आपल्याविषयी कुठलीही जजमेंट्स नसतात, हे विशेष. त्यामुळे आपण कुठल्या स्वभावाचे आहोत, आपण कुठल्या धर्माचे आहोत, आपलं लिंग काय, आपलं वय काय, आपण काय मागतो आहोत, यापैकी कुठल्याही गोष्टीला ते जज करत नाहीत. निश्चितच ते देवाचे दूत असल्यामुळे आपल्या सगळ्या योग्य आणि ग्राह्य इच्छा ते पूर्ण करतात. ज्या अग्राह्य आहेत, ज्या अयोग्य आहेत, त्या इच्छांना ते एंटरटेन करत नाहीत. मात्र तुम्ही मदत मागितल्याशिवाय ते कधीच मदत करत नाहीत. पण जेव्हा तुम्ही मदत मागता प्रेमाने, विश्वासाने, तेव्हा निरपेक्षपणे ते आपल्याला मदत करत असतात. या आणि अशा टिप्ससाठी ही इंस्टाग्राम सिरीज नक्की बघा, लाईक करा, कमेंट करा आणि तुमच्या प्रियजनांमध्ये नक्की शेअर करा. थँक्यू सो मच.